प्रति भोजने आणून दे गे. अनुसयाचं सामर्थ्य आपल्याला सांगतात, गौतम ऋषीचं सामर्थ्य आपल्याला सांगतात. गौतम ऋषीनं काय करायचं, एक अशी भाताची जात तयार केली, सकाळी लावायची, दुपारी मोठी व्हायची आणि संध्याकाळी येताना काढून आणायची आणि त्या सावीचा भात त्या ठिकाणी ऋषी मुनी सर्व मनुष्यांना वाटायचा. असं करत त्या मोठ्या आवर्षणामधून या मनुष्य जातीचा संभार या ठिकाणी अनुसयन आणि गौतम ऋषीनं केलेला आहे. जव जव मागते तिद्वारासी तव तव उल्हासाने तृप्ती देता समजतासे हरणीचे उल्हास. आमची भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव. जो आपल्या दरवाजामध्ये आलेला आहे, जो आपल्या समोर याचक आहे, त्या याचकाला काहीतरी देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि अनुसया सुद्धा तशीच होती. एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे, परंतु तरी सुद्धा कोणीही आलं तरी सुद्धा विनमुख बिगर हातानं या ठिकाणी बाहेर जाऊ देत नव्हती. ज्याला जे जे पाहिजे ते अनुसया माता प्रत्येक याचकाला देत होती. वृक्ष नाही प्रकृती तरी पुरवी फळमुळांची अगाध सामर्थ्य ये पासी द्विज देवाची आतर्क्य. 2 महिने झाला आपल्यात पाऊस नाही, तरी ही कंडिशन आहे. त्यावेळेस 10 वर्ष पाऊस नव्हता, कोणतंही झाड हिरवं नव्हतं, तरी सुद्धा एवढं सामर्थ्य अनुसयेकडे होतं की आपल्या दरवाजासमोर जो याचक आलेला आहे त्या याचकाला फळं मुळं कंदमुळं असं वेगवेगळ्या गोष्टी अनुसया देत होती. देवी प्रवाहो गंगा जळात पुरविले फळमुळा इथे आम्हा सामर्थ्याची कळा आहे अतर्क्य सकळा द्विज देवा. द्विज देवा अतिशय सामर्थ्य असणारं या ठिकाणी अनुसयेचं आहे. पतिव्रता तिची देवावरी सत्ता, आघात असणारं सामर्थ्य या ठिकाणी अनुसयाचं आहे. या ठिकाणी कोणी जरी याचक आला विनमुख कधीही परतला नाही. ज्याला जे जे पाहिजे गंगा जळाप्रमाणे अवस्था अनुसया मातेची होती. वर्षणी तृप्ती भोजन द्यावे हे तिचे व्रत संपूर्ण ऐकोनी तिने देव आपण इथे चलन करवाले. अनुसयाचं महिमान ब्रह्मा विष्णू आणि महेश 3 मुख्य देवांना समजलं. त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. अरे 10 वर्ष झालं पाऊस नाही, प्रत्येक झाड वाळलेलं आहे, गवत सुद्धा वाळून गेलेलं आहे, तरी सुद्धा ही अनुसया जो जो याचक येतोय, जो जो ऋषी येतोय, जो जो मुनी येतोय त्यांना फळं खायला देते, कंदमुळं खायला देते, पंचपंक्वान्न करून घातली. नेमकं किती सामर्थ्य अनुसयाचं आहे याचा प्रश्न या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेशाला पडलेला आहे. त्यामुळे नेमकं किती सामर्थ्य अनुसयाचं हे पाहण्यासाठी, तिचं छळ करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश येऊ लागलेत. ब्राह्मण वेद याचा करून इथे घेऊन या वचन मराठी नग्न होऊन या परे भोजन द्यावे आम्हा. या ठिकाणी तिघांनी ठरवलं अतिथी देव भव. हे जे व्रत अनुसया मातेनं अंगीकारलेलं आहे, कोणी याचक रिकाम्या हातानं माघारी जाऊ द्यायचा नाही. त्याची प्रत्येक इच्छा या ठिकाणी अनुसया पूर्ण करते. म्हणून आपण एक काम करू, ब्राह्मणाचा वेश धारण करू आणि अनुसयाच्या घरी जाऊ, वेगवेगळ्या प्रकारचं छळण इच्छा भोजन आपण मागू. या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश बोलू लागले. ऐकोनी जाती वचनोक्ती शंका नाही ते चित्ती हो मरद द्वारे तिथी ऐक रघुपती विनोद. बघा अगस्त्य ऋषी बोलू लागलेले आहेत. हे ऐक, ब्रह्मा विष्णू आणि महेशाला सुद्धा माहिती आहे की आपण जे जे मागू ते आपल्याला ही अनुसया माता दिल्याशिवाय राहणार नाही. एवढी आघात अनुसयाची महती या ठिकाणी ऋषी रामचंद्र आणि लक्ष्मणाला सांगू लागलेले आहेत. माझे चरण तीर्थ घेऊन त्याची केले आम्ही सिंचन तव ते तिन्ही बालके झाली झाले अति अज्ञान जन्मासिक. आम्ही इच्छा भोगन मागितलेलं आहे, परंतु त्यावेळी काय केलं, अनुसया मातेनं माझं चरण तीर्थ घेतलं आणि त्या 3 देवावर शिंपडलं. एवढं सामर्थ्य अनुसया मातेचं आहे की या जगाला चालवणारे, या जगाचा संभाव करणारे, या जगाला निर्माण करणारे, या जगाला नाश करणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश सुद्धा लहान बाळ झाली. एवढं सामर्थ्य अनुसया मातेचं की पतिव्रता धर्मामुळे आलेलं आहे. या ठिकाणी आतली ऋषी सांगू लागले. लग्न पायावरी अभ्यंगुण पालकत्व
या ठिकाणी अनुसया मातेनं 3 भावाचं स्वीकारलं. एवढे मोठे ब्रह्मा विष्णू आणि महेश सुद्धा ज्यावेळी मुलं झाली, एखाद्या आईनं जसा बालकांचा स्वीकार करावा तसा स्वीकार अनुसया मातेनं ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा केलेला आहे. लक्ष्मी सावित्री पार्वती तिघी सामर्थ्य विवादती, त्याची दावा वया इति तिन्ही मूर्ती बघा. जळवाल्या. काय यावं लागलं याचं उत्तर या ओळीमध्ये एवढा मोठा ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्यांना सुद्धा बायकाच ऐकावं लागलं. या ठिकाणी लक्ष्मी असेल पार्वती असेल यांच्या इच्छेखातीर ब्रह्मा असेल विष्णू असेल किंवा आपले शंकर असतील, या तिघांना अनुसया मातेचं सामर्थ्य कमी करण्यासाठी, तिचं छळण करण्यासाठी यावं लागलं होतं. परंतु झालं उलटच, यांच्यावरच त्याचं छळण उलटलं. स्वतः त्यांची बालकं होऊन ब्रह्मा विष्णू महेशाला राहावं लागलेलं आहे. पुढीलांची करू जाता छळण चळिता ती छळे आपण, तिन्ही देवारे बाळपणे अति अज्ञान सोय झाले. पुढीलांशी करू जाता छळण, जे आपल्यापेक्षा मोठे आहेत, ज्ञानानं मोठे असतील, या ठिकाणी कर्मानं मोठे असतील, दातृत्वाने मोठे असतील, आपल्यापेक्षा मोठ्याच्या नादी लागलं असं होतंय. एवढी मोठं अनुसयाचं सामर्थ्य आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेशाला सुद्धा बालकं व्हावं लागलेलं आहे. 10 मासांची आवराती अनुसयने केली निश्चिती, तात्काळ ती प्रसूती अपत्य प्राती पावले. परंतु त्यावेळी काय झालं, हे जे ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत, हे या ठिकाणी बालक झालेले आहेत. त्यांनी अदृश्यपणे या ठिकाणी अनुसया मातेच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा 9 महिन्यानंतर त्यांनी पुन्हा या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. अतिशय भोगिती आपत्ती या लागी अपत्य म्हणती, सोविता सोये जीवनाविती ते बाळत्व प्राप्ती तिन्ही देवा. अतिशय या ठिकाणी प्रीतीनं सांभाळलेले असतात म्हणून त्यांना अपत्य या ठिकाणी म्हणतात. एवढं सामर्थ्य अनुसया मातेचं आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्यांना सुद्धा अनुसया मातेचं अपत्य व्हावं लागलं, त्यांच्या पोटी जन्म घ्यावा लागला. लक्ष्मी सावित्री पार्वती ते कोणी तिघी कुसमुसती, पती अडगणे अनुसये हाती सामर्थ्य ती प्रती चालेना. बघा, या ठिकाणी असूया निर्माण झाली होती. आपली अनुसया कशी आहे, जिच्यामध्ये असूया नाही. दुसऱ्याचं किती जरी चांगलं झालं तरी जिला वाईट वाटत नाही ती अनुसया आहे. परंतु एवढ्या ब्रह्मा विष्णू आणि महेशाच्या पत्नी असून सुद्धा, लक्ष्मी असेल, पार्वती असेल, सावित्री असेल, यांच्या मनामध्ये अनुसयेच्या सामर्थ्याविषयी असूया निर्माण झाली. या असूयामुळे स्वतःचे नवरदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश त्या ठिकाणी लावलेले आहेत. पण झालं उलट, ज्यावेळी आपले पती अनुसयेकडे अडकलेले त्यांनी पाहिले तेव्हा मात्र या ठिकाणी अवसान गळून गेलं. आता करायचं काय, अनुसयाच्या सामर्थ्यापुढं आपलं सामर्थ्य नाही याची खात्री या ठिकाणी सर्व देवींना झालेली आहे. जैसे सूर्यापुढे खंडोत तैसा तिघी झाल्या गर्भात, वा, अनुसयेची लोटा अंगण घालीत पती निर्मुक्त करी माये. तिघींना लय वाटायचं, जसं द्रौपदीला वाटत होतं एवढा मोठा धनुर्धर असताना माझा भीम आहे, एवढा मोठा या ठिकाणी गदा युद्ध असणारा भीम आहे, एवढा मोठा धनुर्धर माझा अर्जुन आहे, एका चढीत 5 पती असणारी द्रौपदी आहे, तरी सुद्धा विटंबना सहन करावी लागली. तशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी पार्वतीला अहंकार होता की या जगाचा नाश करण्याचं सामर्थ्य माझ्या पतीमध्ये, माझ्या शंकरामध्ये. लक्ष्मीची तीच अवस्था, जर माझ्या पतीनं या जगामध्ये लक्ष दिलं नाही तर कोणी सुद्धा या ठिकाणी नीट राहू शकणार नाही. प्रत्येक जीवाचा संभाव माझ्या पतीशिवाय होऊ शकत नाही. या ठिकाणी तशीच सावित्री असेल, जर माझ्या पतीनं या ब्रह्मांडाची उत्पत्ती केली नाही, मनुष्याची उत्पत्ती केली नाही तर हे ब्रह्मांडच निर्माण होऊ शकत नाही, अशी इच्छा किंवा याचा या ठिकाणी अहंकार या 3 देव्यांच्या मनामध्ये होता. परंतु अनुसयेच्या सामर्थ्यापुढे या तिघांची सुद्धा बाळ झालेली आहेत. एवढं मोठं सामर्थ्य असताना सुद्धा सावित्री असेल, लक्ष्मी असेल किंवा पार्वती असेल, तिघांना वाटायचं या जगामध्ये माझ्या नवऱ्या इतकं सामर्थ्यवान कोणी नाही, म्हणून नवरा या ठिकाणी अनुसयेकडे लावलेला आहे. परंतु झालं उलट, आपला नवरा सुद्धा या ठिकाणी बालक झाला. आता काय करावं असा प्रश्न तिघी पुढे उभा राहिला. ती म्हणे पुसावे ऋषी प्रती, मग त्या येती का कुळती,
वा रुचिराया कृपा मूर्ती पती निर्मुक्ती सांगावी. पती निर्मुक्ती सांगावी. आता मात्र कळून चुकलेलं आहे. आपल्या पतीला सोडवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. असूया निघून गेली, अनुसयाची महती कळली, त्यावेळी ऋषीला शरण गेल्या, हे ऋषी शवा काहीही करा, माझ्या पतीला सोडवा. अनुसया पतिव्रता शिरोरत्न माझे लावून अध्यापन तिघांचे ज्ञान केले सावधान सुखरूप. वा त्यावेळी आता ऋषी सांगू लागले, ज्यावेळी मला 3 देव्या शरण आल्या त्यावेळी मात्र मी काय केलं, तिन्ही देवांना पुन्हा एकदा सावध अवस्थेला आणलेलं आहे. केले अनुसयेचे स्तवन तिघे पुत्र झाले जाण अग्निहोत्री उत्पन्न ब्रह्मा परचंद्र झाला. बघा ज्या अनुसयाची असूया पार्वती लक्ष्मी आणि सावित्रीला निर्माण झाली, त्याच अनुसये पुढं हात जोडावे लागले, तिची विनवणी करावी लागली, तेव्हा या 3 देवांना पुन्हा मुक्त अनुसया माता करू लागली. त्यावेळी ब्रह्मदेव चंद्र झालेले आहेत. रुद्र दुर्वास झाला कोपाग्नी विष्णू झाला दत्तात्रय मुनी. हे ते श्रीरामा तुझी जननी जुनाट जुनी अनुसया. इतके दिवस माझ्याच मनामध्ये संभ्रम होता. दत्त महात्म्य नावाच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे की या ठिकाणी आठवी ऋषीला 3 मुलं आहेत, चंद्र, दुर्वास आणि दत्त. मला वाटायचं एकटा दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश, परंतु या ठिकाणी एक नाथ बाबा सांगतात की चंद्र या ठिकाणी ब्रह्मा झाला, या ठिकाणी ब्रह्मदेव चंद्र झाला, रुद्र म्हणजे शंकर या ठिकाणी दुर्वास झाला आणि भगवान विष्णू या ठिकाणी दत्त झाले. अशा प्रकारचे 3 पुत्र अनुसया मातेला ब्रह्मा विष्णू आणि महेश झालेले आहेत. ते तुझी आदी माता सत्यमानी श्री रघुनाथा इथे धरणी ठेविता माता आहे तुम्हा निर्भयता वनवासी. म्हणून रात्री ऋषीला सांगायला सुरुवात केली, म्हणून जी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांची माता आहे ती तुमची सुद्धा माता आहे. कारण विष्णूचा अंश असणारे तुम्ही, विष्णूचा अवतार असणारे तुम्ही, जी विष्णूची आई आहे तीच तुमची आई आहे. म्हणून तुम्ही त्या आईला शरण जावा, तुम्हाला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही, तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. अनुसया परम पतिव्रता आईने अनुग्रहिणी सीता तुम्हा वनवासी आता आहे भय सर्वता सेना. अनुसया मातेनं काय केलं, सीतेला अनुसरली, सीतेला या ठिकाणी मंत्र दिला म्हणजे सीतेला शिकवण दिली. अशा प्रकारची शिकवण या ठिकाणी सीतेला भेटली आणि सीतेला सांगितलं जोपर्यंत सीता आहे तोपर्यंत वनवासामध्ये कोणताही विघ्न रामाला आणि लक्ष्मणला येणार नाही. ज्या ज्या पावाल भयाची ते निर्भय तुम्हाची ज्या ज्या पावाला पेचाची अपेशी अशी जगदवंद्य. या ठिकाणी आठवी ऋषी रामाला बोलतायत, हे रामा तुम्ही कोणत्याही भयाला या ठिकाणी सामोरे जाचाल त्यावेळी ते भय सुद्धा निर्भय झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही ज्यावेळी अपयशाला बघचाल त्यावेळी ते अपयश सुद्धा यश झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य रामचंद्र तुझं आहे. तिघे राहो नित्री रात्र बळमुळाचा अति आदर देखो नित्याचा निर्धार सुखा पार अनुसयसी. त्यावेळी तिघांनी म्हणजे राम असेल, लक्ष्मण असेल, सीता असेल, तिघांनी या ठिकाणी आठवी ऋषीच्या आश्रमामध्ये विश्राम केलेला आहे. प्रत्येकाची या ठिकाणी सेवा केलेली आहे. त्या ठिकाणी मुक्काम राम लक्ष्मण सीता करू लागलेले आहेत. अभिवंदोनी आत्री ऋषी नमस्कारोनी अनुसयसी श्रीराम निघाला दंडकारण्याचे राक्षसांची आतंक. आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे, दंडकारण्यामधून राक्षस येऊ लागलेले आहेत, खर दूषण तिरशळा येऊ लागलेले आहेत. हे वर्णन काल ऋषीनं ब्राह्मणानं रामाला सांगितलेलं आहे आणि राम त्या राक्षसाच्या दिशेनं जाऊ लागलेले आहेत. वाटेमध्ये आठवी ऋषीचा आश्रम आलेला आहे, त्या आश्रमातली भेट झाली. परंतु आता पुढचं अनुसंधान गाठायचं आहे, राक्षसांचा नाट्य करायचं आहे. रामचंद्र राक्षसाच्या दिशेनं निघू लागले. ऋषी आश्रम वनसमेळी अग्निहोत्राची नवाळी
पाहता या गात सुद्धा शैली श्रीराम वनस्थळी विचारत श्रीराम वनस्थळी विचरत. या ठिकाणी दंडकारण्यामध्ये रामाला जायचंय. ऋषीचा आश्रम रामाने पाहिला, त्या ठिकाणी मुक्काम केला आणि या वनाचं वैभव रामचंद्र पाहू लागले. कोटे त्रिरात्र कोटे पंचरात्र कोटे वस्ती सप्तरात्र कोटे रावणी एक रात्र गमनी तत्पर श्रीराम. बघा 14 वर्षाचा वनवास आहे. काही ठिकाणी 1 दिवस मुक्काम, काही ठिकाणी 2 दिवस मुक्काम, काही ठिकाणी 3 दिवस मुक्काम. जसं घडल किंवा जसं असेल तसं अशा प्रकारे रामचंद्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऋषीच्या आश्रमामध्ये काही दिवस वास्तव्य करून पुढील मार्गक्रमण करू लागले. पुढे देखील दुर्गम वन पळती गज सिंह व्याघ्र हरिण सख्या जाण्या वक्र जंबू गगन घेऊन प्राण पळताती. अशा प्रकारे राम दंडकारण्यामध्ये चाललेले आहेत. त्यावेळी रामाने पाहिलं एका वनामध्ये प्रत्येक प्राणी आपला जीव मुठीत घेऊन पळतोय. नेमकं काय झालं असा विचार रामचंद्र करू लागले. हे मारा वेग जगाट ते का पळती एके वाट व्याघ्र पळती हरिण कंठ ते का समसगट पळताती. ज्याप्रमाणे एखाद्या सिंहानं हत्तीला मारावं, व्याघ्रानं शिकार करावी, तशाप्रमाणे त्या वनातील सर्व प्राणी सैरा वैरा धावत सुटलेले आहेत. राम म्हणे लक्ष्मणाची महाद्वायतीचे स्वापदाती वितरोनिया वैवैरा बाबाची अति आक्रोशी पळताती. हे रामाने लक्ष्मणाला विचारायला सुरुवात केली. अरे लक्ष्मणा, नेमकं काय झालंय? असं का होतंय? सर्व पशु सर्व पक्षी असं वेड्यासारखं का धावतात? रामाने लक्ष्मणला प्रश्न केलेला आहे. याचे बयाचे काय कारण ऐसा विचारिता रघुनंदन तव विराजे धावून सीता हरण पै केले. त्यावेळी या ठिकाणी रामचंद्राने लक्ष्मणला विचारलंय नेमकं काय झालं, हे असं प्राणी असं का करतात? त्यावेळी काय झालं? विराट नावाचा राक्षस त्या ठिकाणी आला आणि सीता मातेचं हरण करू लागला. पुढे श्रीराम लक्ष्मण सीता मागे होती आपण सीतेच्या देखोनी सुंदर आपण विराजे हरण तात्काळ केले. आपल्याला उत्तर सांगितलेलं नाही, परंतु राम लक्ष्मण सीता ज्या निर्भीड वनामध्ये आलेले आहेत, सर्व पक्षी सर्व प्राणी आपापला जीव घेऊन पळून जात आहेत. एखादा वाघ यावा, एखादा सिंह यावा, तशी अवस्था सर्वांची झालेली आहे. परंतु नेमकं काय झालं तर विराट नावाचा राक्षस त्या ठिकाणी आला होता. त्या राक्षसाच्या भयामुळे सर्व प्राणी पळून जाऊ लागलेले होते. त्या विराटानं काय केलं? सीतामातेला बघितलं, सीतामातेचं सौंदर्य त्याच्या मनामध्ये बसलं, म्हणून सीतामातेचं हरण विराट राक्षस करू लागला. सीता धरोनी दोन्ही हाती बसविली अंकाप्रती मी होईन तुझा आगेपती चिंता चित्ती करू नको. विराजाला काय केलं? सीता मातेचं हरण केलं. सीतेला या ठिकाणी उचलून तो विराट घेऊ लागला आणि वाटेनं म्हणू लागला, सीता मी तुझ्यासोबत लग्न केल्याशिवाय राहणार नाही. तो अप्सरा की खेचरी वन देवता की सुरेश्वरी वा, बघता पडली हो सुंदरी सुखे माझ्या घरी नांदावे. त्यावेळी विराट राक्षसाने बोलायला सुरुवात केली, एवढी सुंदर सीते तू आहे, नेमकी वंदिवी आहे, नेमकी एखादी अप्सरा आहे की अजून कोण आहे? एवढी सुंदर या ठिकाणी तू माझ्या घरी राहा. विराट बोलू लागला, तुझं सारखी सुंदर जरी रिगातील माझ्या घर गजमुक्त बळाचे अलंकार उत्तम श्रृंगार तुझं करीन. विराट राक्षस बोलू लागला, हे सीते या ठिकाणी तुला जे जे पाहिजे अलंकार असतील, फुला फुलांच्या माळा असतील, प्रत्येक गोष्टी मी तुला देईल. माझ जोडीने सुंदर कांदा उल्हास राक्षसाच्या चित्तान परित्याची संकेना सीताय श्री रघुनाथाचे निबळे. तू किती येण्याचा बाजार आहे आपल्याला माहितीये, पण राक्षसाला माहित नव्हतं. 5 पतिव्रता आहेत, सीता, तारा, अहिल्या, मंदोदरी आणि द्रौपदी. त्यापैकी 1 नंबरची पतिव्रता सीता आहे. राजा रावणानं जरी पळवून नेली असली तरी सुद्धा तिचं पातिव्रत्य ठेवलं नाही, एवढी आघात असणारी सीता आहे. आणि या राक्षस काय करतोय? काही सुद्धा नाही. अशा प्रकारे या विराट राक्षसाचं बोलणं सीता ऐकू लागली. श्रीरामाच्या मानापुढे विराट राक्षस केवळ बापुढे मदने कोणी कडे मरण रोकडे पावेला.
विश्वास आहे. सीतेचा रामावर विश्वास आहे. ज्यावेळी राजा रावणानं नेहून ठेवलेल्या लंकेमध्ये त्यावेळी सुद्धा सीतेला खात्री आहे माझा राम येईल, या राजा रावणाचा काटा काढेल याचा विश्वास सीतेच्या मनामध्ये. आणि विश्वासाच्या ठाई सदोदित हवी. श्रद्धा वानम लभते ज्ञानम. ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे, ज्याच्या मनामध्ये भाव आहे, भावे विन देव न कळे निसंदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये भाव नाही, जोपर्यंत आपल्या मनामध्ये भक्ती नाही, जोपर्यंत आपल्या मनामध्ये श्रद्धा नाही, तोपर्यंत आपल्याला देव भेटू शकत नाही. परंतु आमच्या सीतेच्या मनामध्ये आघात श्रद्धा आहे की माझा राम मला वाचवल्याशिवाय राहणार नाही. या विवादाला एका बाणामध्ये माझा राम मारील. सीता मनोमन विचार करू लागली. बाबा अत्यंत गुणगान पुढे गेले श्रीराम लक्ष्मण, त्याची विराधन देखे आपण सीता दोघे जण न देखती. ते राम आणि लक्ष्मणला कळून चुकला नेमकं सीता कुठे गेली. या दोघांनी शोधायला हुडकायला सुरुवात केलेली आहे. पुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय. अनुग्रहिली सीता तीस भय नाही सर्वता, तेच म्हणे श्री रघुनाथा पावक पावंताय श्रीरामा. असो, गणेश गणपतीला वंदन करून बसल्या श्रोत्यांना साष्टांग नमस्कार करून आणि सद्गुरूच्या चरणी अन्यभावी शरण जाऊन कथेचं अनुसंधान. कथा सांगण्यापूर्वी एका मिनटामध्ये नाही लांबवणार, एका मिनटामध्ये एक अनुसयेबद्दल मला एक थोडंसं सांगायचं आहे. मग सांगितलं एक ना, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. शांडिल्य ऋषीची कथा आहे. एका स्त्रीनं म्हणजे अनुसयेचा विचार करून अनुसयेच्या पतिव्रतेपणाचा वसा घेऊन एकदा अनुसयाकडे आली आणि म्हणली मला पण एक वेश्या होती. ती वेश्या आली अनुसयाला म्हणली, अनुसया मला सांग, मला तुझ्यासारखं पतिव्रता व्हायचं मी काय करू. तर तिनं सांगितलं मालकाची सेवा करावी लागते. बाया म्हणली मला मालकच नाही. मी तर म्हणले वेश्या आहे. तर तू काय कर, उद्या लग्न कर. म्हणले कुणावर करू आता, मला कोणी करणार आहे. तर म्हणले उद्या सकाळी तू मारुतीच्या पारावर जा आणि तिथं जो कोण बसलेला असेल त्याच्यावर लग्न कर आणि त्याची सेवा कर. दुसऱ्या दिवशी ती गेली. शांडिल्य होतं नाव तिचं. दुसऱ्या दिवशी गेली, तिथं एक रगतपिती बसलं होतं. त्या रगतपित्यावर लग्न केलं. ती बी पुन्हा बऱ्याच दिवसांनी नीट झालं. ती म्हणायचं तर रोज मला घेऊन फिरायची, त्याची सेवा करायची. एके दिवशी ती माणूस एका वेश्याच्या गल्लीतून चाललं. सुंदर असणारी वारांगणा त्यानं पाहिली. सुंदर वारांगणा पाहिली आणि मनामध्ये विचार आला आणि बायकोला म्हणला मला एक सांग, माझी इच्छा निर्माण झाली आहे, मी कुष्ठरोगी आहे, मला रगतपेती झाली, माझी बोटं झडलेत, पण माझी इच्छा निर्माण झाली आहे, माझ्यामध्ये काम निर्माण झालं आहे. या माडीवर जी वारांगण आहे ना, त्या वारांगणाबरोबर मला लग्न करायचं आहे किंवा माझी कामपूर्ती करायची आहे. तिने विचार केला नवऱ्याची आज्ञा का हरकत नाही. मग आता हा तर कुष्ठरोगी, ही तर राजाच्या घरची वारांगण आहे, हिच्याबरोबर बोलायचं सुद्धा अवघड आहे. तिनं दररोज पहाटे उठायचं, निमेराचं उठायचं आणि त्या बाईचं झाडून काढून माघारी यायचं. वर्ष गेलं. त्या वारांगणाच्या मनामध्ये विचार आला ही कोण स्त्री असावी. ही सारं आपलं घर स्वच्छ करते, परिसर स्वच्छ करते. एक दिवशी जागीच राहिली आणि पाहते तर ही शांडिल्या काय करते, सारा परिसर स्वच्छ करते. आली आणि हात जोडला, अगं बाई तू कोण. म्हणले मी शांडिल्य आहे. तू माझा परिसर का स्वच्छ करते, एक वर्ष झालं. म्हणले मी जर तुम्हाला माझं कारण सांगितलं तर मला तुम्ही मारचाल. नाही म्हणले तू काही सांग, मी रागावणार नाही. तिनं सारी कथा सांगितली. माझा नवरा असा कुष्ठरोगी आहे. त्या कुष्ठरोगी नवरा आहे आणि त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी अभिलाषा निर्माण झालेली आहे.
आणि त्याची अभिलाषा निर्माण झाल्यामुळे तुम्हाला नाव कसं काढणार, मग तुमची सेवा करावी, त्या निमित्तानं तरी तुम्ही माझ्या नवऱ्याला होकार द्याल म्हणून मी सेवा करते. तिचं पतिव्रते पण त्या वारांगणेनं पाहिलं, विचार केला, मी तर शेवटी भ्रष्टच आहे, एवढी ही पतिव्रता आहे, हिच्या नवऱ्याची इच्छा आपण कुष्ठरोगी जरी असला तरी इच्छा पूर्ण करू असं तिनं तिला अभिवचन दिलं. काय हरकत नाही, अमुक अमुक दिवशी तुझ्या नवऱ्याला निवराच्याला म्हणले माझ्या माडीवर घेऊन ये. वारांगणेनं शब्द दिला. आनंद झाला. घरी गेले, नवऱ्याला सांगितलं की वारांगणा तयार झालेली आहे आणि अमुक अमुक दिवशी आपल्याला काय करायचंय तर तिच्या महालाकडे जायचंय. मोठा महाल होता. ठरलेल्या दिवशी, पावसाळ्याचे दिवस होते, ठरलेल्या दिवशी तिनं टोपलीमध्ये, चालता येत नव्हतं, कुष्ठरोगी होतं, पाय जडलं होतं, टोपलीमध्ये मालकाला घेतलं, सुचिरभूत आंघोळ केलेली होती, मंगल स्नान केलं आणि मालकाला घेऊन ती शांडिल्या त्या ह्याच्याकडे निघाली, वारांगणेच्या महालाकडे निघाली. अचानक वावटळ आली, वादळ आलं, कडाक्याचा पाऊस सुरू झाला आणि त्या वादळामध्ये ती वाट चुकली, भरकटली आणि एका स्मशानातून जात असताना, स्मशानभूमीतून त्या टोपलीचा स्पर्श एका मांडव्य किंवा एक ऋषी आहेत त्या ऋषीला झाला. आणि मांडव्य काहीतरी आहे, त्या ऋषीला स्पर्श झाला आणि ते ऋषी एका शूळावर तपश्चर्या करत होते. स्पर्श झाल्यामुळं शूळ त्यांच्या पायात, आणि मांडव्य ऋषीला सुळावर दिलेलं होतं राजानं. ते पुढं विद्रुक आपलं तिथं हे आहेत, भीष्माचारी आहेत. मग ह्या आणि मांडव्याच्या ऋषीच्या पायाला ती टोचला. निबार टोचल्याबरोबर आई ग म्हणले आणि शाप दिला, ज्याचा कुणाचा मला धक्का लागला असेल तो सकाळी सूर्य उगवल्याबरोबर मरण पावल. ऋषीनं शाप दिला. आता बसली पंचायत होऊन, करायला काय गेलो आणि झालं काय, मोठ्यानं रडत बसली. आता करायचं काय, मी पतिव्रता आहे, मी काय करू असा विचार केला, रडायला लागली. परत अनुसयेकडे गेली. अनुसयेला म्हणले असं असं झालंय, तसं झालंय. त्यावेळी ती सहज म्हणली, ही शांडिल्या नावाची स्त्री म्हणली, देवा मी जर खरी पतिव्रता असेल तर उद्याचा दिवसच उगवणार नाही. आणि काय आश्चर्य, सकाळी 8 वाजल्या, 9 वाजल्या, 10 वाजल्या तरी सुद्धा सूर्य उगवायला तयार नाही. म्हणजे तिनं सुद्धा मालकाची सेवा केल्यामुळं पतिव्रता पण तिच्यामध्ये आलं. 11, 12, 1 वाजली, सूर्य उगवला नाही. आणि मग मात्र 33 कोटी देवाला पंचायत पडली, ऋषी मुनीला पंचायत पडली, जनावरं सोडायची राहिली. माणसं विचार करू लागली, 11, 12 वाजल्या, सूर्य कसं काय उगवणार. सारं होम हवन बंद पडलं आणि सर्वांना काळजी वाटू लागली. ब्रह्मा विष्णू महेशाकडे कालवा गेला. सर्वांना कळून चुकलं. साधनेनं अंतर्ज्ञानं पाहिलं तर शांडिल्या आपल्या मालक टोपलीत आहेत आणि टोपलीपती बसलेली आहे. मनामध्ये एकच निर्धार आहे, देवाचा जप आहे, दिवसच उगवता कामा नये, माझा मालक मरता कामा नये. शेवटी सारं राहट गाडगं बंद पडलं. पतीवरती ताकद मला सांगायचे. अनुसयाला बातमी कळली. अनुसया आली. त्या अनुसयानं सांगितलं, शांडिल्या म्हणले काय झालं, तर म्हणले असं असं घडलं, तुम्हीच मला पती करायला लावला. हो म्हणले, माझ्या पतीची इच्छा पूर्ण करायला लावली. हो पण आता म्हणले माझ्या या ऋषीनं शाप दिला मालकाला की सकाळी दिवस उगवल्याबरोबर तुझा पती मरण पावल, आणि म्हणून मी शाप दिलाय, सूर्य जर उगवला तर मी पतिव्रता नाही किंवा सूर्याला भस्म करेल असा मी शाप दिला. आणि त्यामुळं सूर्य घाबरला, सूर्य लपून बसलाय. मी तरी काय करू, मी पतिव्रता आहे, माझा पती मेला तर काय करायचंय मला. मग त्यावेळी अनुसयानं सांगितलं, असं करू नको, एका तुझ्या नवऱ्यासाठी सारं पूर्ण हे जग राहटगाडगं बंद पडलंय. वर्षा 15 दिवसामध्ये एकही जीव जिवंत राहणार नाही. तो एकट्याच्या मालकामुळं तू माघार घे. पण ती शांडिल्या माघार घ्यायला तयार नव्हती. शेवटी असं कॉम्प्रोमाइज झालं, त्याला मरू दे, राहटगाडगं चालू हो दे. कोणी सांगितलं अनुसयेनं, तुझा नवऱ्याला मरू दे, राहटगाडगं चालू होऊ दे, मी त्याला जिवंत करते, परत जिवंत करते, माझ्यावर विश्वास ठेव. पण तिच्यावर विश्वास असल्यामुळं तिनं होकार दिला. आणि 4 दिवस तिचा पती मरण पावला. तिचं कुंकू पुसलं गेलं. तेव्हापासून स्त्रिया आजसुद्धा 4 दिवस वैधव्यपणाचं जीवन, कुंकू न लावता वैधव्यपणाचं जीवन आजसुद्धा जगतात. एवढी ताकद या अनुसयाकडे, अनुसयाचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि आशीर्वादामुळं
या विराधाचं नव्हे कोणत्याच राक्षसाचं प्रभू रामचंद्रापुढं काही चालत नव्हतं. विराध नावाचा भला मोठा राक्षस होता, पूर्ण जंगलामध्ये लपून बसलेला होता, अवाढव्य होता. आणि त्या अवाढव्य राक्षस त्या ठिकाणी त्यानं काय केलं, सीतेला हरण करण्याचा प्रयत्न केला. ऐकताय श्रीराम स्मरणा राक्षस झाला कंपायमान. पण म्हणे नको करू स्मरण वचन तीक्ष्ण मज. विराधानं आपला हात लांबवला, हात भर डोंगरातनं हात आला झाडातनं आणि मागच्या मागं सीतेला मधनच घेऊन गेला. राम इकडे बघतोय, लक्ष्मण तिकडे बघतोय, तर ही अचानकच सीता गायब. सीता कुठे गेली, काळजी वाटू लागली. विराधानं तिला आपल्या हातानं ओढून घेतलं होतं आणि मांडीवर बसवलं. तिला काळजी वाटू लागली, घाबरत नव्हती. अनुसयाची ताकद मागं होती. पण रामाचं चिंतन चालू केलं. प्रभू रामाचं चिंतन चालू केलं आणि विराट मात्र लट 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 कापू लागला. ए बाई म्हणला, काय बी कर, पण रामाचं चिंतन माझ्या पुढं करू नको, मला भीती वाटत आहे. ऐसे ऐकुनी सीतेचे वचना परतले श्रीराम. लक्ष्मण परी गुणगाना मावळा सीता दर्शन डोवे त्यासी. सीतेचा आवाज ऐकला. प्रभू रामचंद्र असं चिंतन ऐकलं. रामानं इकडे बघितलं, लक्ष्मणानं इकडे बघितलं, पण सीतेचा पत्ता नाही. सीता कुठे गेली, हे कुण आवाज येतोय म्हणले. त्या आवाजाच्या दिशेने बघायला सुरुवात केली. लक्ष्मण बाण सोडणी घडला. ओहो वा. प्रभू रामचंद्रानं इकडे तिकडे बघितलं. भयान मोठं जंगल दृष्टीस पडलं. नेमकं कुठून आवाज येतोय का ना. प्रभू रामचंद्रानं बाण बाहेर काढला. भर किरण एकाच बाणातून हजारो बाणांचा वर्षाव केला आणि मोठंच्या मोठं जंगल, सारी झाडं बुडातून काढून टाकली आणि जंगल सपाट झालं. राक्षस देखिला अति क्रूर. वा. पर्वतोमर माधुर वक्र नाशिक वक्र कपाट दर दुर्धा. प्रभू रामचंद्रानं सर्व झाडाचा नायनाट केला आणि फार मोठा आगडबोमच्या तगडबोम, मोठाच्या मोठा जीभ बाहेर आलेली, दाडा बाहेर आलेला अक्राळ विक्राळ राक्षस प्रभू रामचंद्राने पाहिला. अष्टमहास्याची मडी शुळी खोचोनी हो. कावळी मृग व्याळ चितळे बापुळी मारी कोणी स्वपना. भयान 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 अक्राळ विक्राळ क्रूर हिंस्र, अनेक पशु पक्षाला खाऊन टाकणारा, अनेक जणाला गिळंकत करणारा, हिकल्या खांद्यावर वाघ टाकलेला, हिकल्या खांद्यावर वेगळ्या प्रकारचं प्राणी टाकलेलं आणि आ करून बसलेला सीता मांडीवर आहे. प्रभू रामचंद्रानं असा भयानक विक्राळ राक्षस पाहिला. सदंत गजाची शिरे गज चरणे थबथबती. हो मारुनी पंच व्याघ्रे खांदे पुरी वाई. मोठमोठ्या हत्तीचा नायनाट करणारा विराट. अनेक म्हणले हत्ती मारले होते आणि दाता सहित त्या हत्तीची शिर त्या ठिकाणी पडलेली होती. 5 वाघ खांद्यावर टाकून हा गडी बसलेला होता. जीवा ताबडी लकलकी नेत्र दिसती आती अरक्ता भूता करावयांता सर्वे धावत वनासी. जी म्हणे लळ 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 अशी बाहेर करत असते, कुत्र्याच्या जिभ्यासारखी बाहेर आहे, डोळा लाल भडक आहे आणि दिसलेल्या प्रत्येक प्राण्याचा घात करण्यासाठी हा विराध टपून बसलेला आहे. त्यामुळे त्या जंगलामध्ये एकही पशु पक्षी म्हणजे दृष्टीच पडत नव्हता. विराधे ते कोणी श्रीराम लक्ष्मण मग सीतेशी पुसे दोघे कोणा. वा. श्रीराम भरतार दिरे लक्ष्मणा माझी सोडवण करवाले. ही दोघं प्रभू रामचंद्रानं पूर्ण जंगल सपाट केलं. मोठाच्या मोठा विराध राक्षस समोर बसलेला आहे. ही दोघं जण त्या राक्षसाकडे चालली. विराधानं विचारलं, ए बाई म्हणले सीते, त्याला नाव माहिती की नाही मला माहित नाही, मी म्हणतोय. हे म्हणले सीते म्हणले, ही जी दोघं जण दिसतेत ती नेमकी कोण आहेत, या निबिड असणाऱ्या माझ्या जंगलामध्ये कुठून आली. त्यावेळी सीतेनं सांगितलं, जो हिकडलाय ना म्हणले तो माझा नवरा राम आहे आणि ह्या बाजूचा माझा दीर म्हणले लक्ष्मण आहे. मग तो म्हणे तू माझी कांता तुझ
चव्हाण सांडी सर्व हो हो या दोघांशी मी बक्षीन आता, तू काही चिंता करू नको. आणि त्यावेळी सीता मातेला त्या विराजानं सांगितलं, हे बघ म्हणले आता काय काळजी करायची गरज नाही, तू त्याची बायको आहे ना, आता मी काय करतो या दोघाला खाऊन टाकतो म्हणला. तुला आता काळजी करायची गरज नाही, तुला कुणाची भीती नाही, एवढा बलशाली डोंगर एवढा मी आहे, मग तुला कुणाला घाबरायची गरज नाही, दोघाला संपवतो आणि माझी पत्नी हो. ऐसे बोलून या देखा विकट देखून या देव हो हो धावणी श्रीरामा सन्मुख, काय तो मूर्ख बोलत. विराजानं सीतेला खाली ठेवलं, आताच्या आत्ता म्हणले दोघाचा काटा काढतो. विराज उठला आणि धावतच प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाच्या समोर आला आणि समोर येऊन राम लक्ष्मणाला काय बोलू लागला. माय सवे सुंदर हे हे. सीता झाली माझी कांता, तुम्हाशी मीन मर्यादा पळावे जीविता वाचवुनी. विराजानं सांगितलं, हे राम लक्ष्मणा म्हणले ही सीता तुमची पत्नी होती, मला मान्य आहे, पण आतापासून ती माझी पत्नी झाली, मी तिला पकडलंय, मी माझ्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. पण तुम्ही दिसताना जरा मला बरं दिसताय, गोंडच दिसताय, म्हणून मला असं वाटतं मी तुम्हाला खायचा बेत होता पण रद्द केलेला आहे. तुम्हाला जर तुमच्या जीवाची भीती असली, तुम्हाला प्राण वाचवायचा असेल तर ताबडतोब पळून जा, मी तुम्हाला माफ करतो. तुम्ही म्हणाला युद्ध करीना, तरी मी क्षणारे मारिना. तुमचे रुधिर प्यासिना, मास भक्षिणाय स्वान. लवकर 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 पळून जावा. जर तुमच्या बरोबर युद्ध करायचं म्हणलं तर मला एका सेकंदाचा एका मिनिटाचा वेळ लागणार नाही तुम्हाला मारायला. मी रणांगणामध्ये तुम्हाला संपवील, तुमचं रक्त पिऊन टाकील. ह्या भानगडीत पडू नका, जीव वाचवा आणि ताबडतोब पळायला लागा. तुम्हा दोघा तापसपणात वा. वाटा दृश्यबा. हे, 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 हे. असं द्या. अरे मी विराज महाबळी वसताये वनस्थळी, तुम्ही दोघे मूर्ख समूळी जे भया संगेळी आले ती. त्यावेळी विराज म्हणू लागला, अरे दोघं जण म्हणलं एवढ्या एवढ्या माणसाच्या जातीची छोटी छोटी माझ्या सामर्थ्यापुढं तुमचं सामर्थ्य शून्य आहे, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या जंगलात काही कारण नसताना आपली स्वतःची पत्नी घेऊन का आलात असा प्रश्न या विराजाने विचारला. तुम्हा दोघा तापसपण तरी का होता धनुष्यबाण. तुम्ही कोटील कोणाचे कोणा ते मला संपूर्ण सांगा. राक्षस जरा बराच होता हो की नाही. पहिल्यांदा म्हणला माफ करतो, पण तरी मला एक नवल वाटू लागलं. राक्षस म्हणतोय तुम्ही तर तापस वेशामध्ये आहात, जटा बांधलेल्या आहेत, जटा वाढलेल्या आहेत, वर केस बांधलेली आहेत, वल्कले धारण केलेले आहेत, दिसताना तर तुम्ही ऋषीमुनीसारखं दिसताय. रामाचा फोटो वनवासातला बघितला असेल आपण, ऋषीमुनींचा फोटो दिसतो, महाराज लोकांचा, राजाचा नाही, हो राजाचा आहे. तुम्ही दिसताना तर ऋषीमुनी वाटताय, पण मला शंका आहे की ऋषीमुनी असताना सुद्धा तुमच्या हातामध्ये दोघाच्या धनुष्यबाण कसं, नेमकं तुम्ही कोण आहात, कुठून आलात आणि धनुष्यबाण हातामध्ये वागवायचं कारण काय. मग त्याशी म्हणे श्रीरामा ओहो, अरे वा, धनुष्य काढला रावणा, अरे वा. ते बनगिले बाहुनी बुडा, तो विजान श्रीराम. कधीही गर्व न करणारा राम, स्वतःचा पराक्रम न सांगणारा राम, पण ही रामानं ओळख करायला सुरुवात केली दाखवायला. शिवधनुष्य, मिथिला नगरीमध्ये शिवधनुष्य राजा जनकानं पणाला ठेवलेलं होतं. जे शिवधनुष्य राजा रावणाला उचललं नाही, ते शिवधनुष्य मोडणारा मी प्रभू रामचंद्र, असं का सांगितलं असेल. कारण समोरचा माणूस कसा होता, प्रतिस्पर्धी होता. युद्धामध्ये काय असतं माहिती का, शल्याचं आणि कर्णाचं उदाहरण घ्या.
युद्ध चालू व्हायच्या अगोदर एक प्रकारचं युद्ध असतं मानसिक. मनानं त्याच्यावर दडपण टाकायचं, मनानं त्याचं मनाचं खच्चीकरण करायचं. मनाचं खच्चीकरण झालं की शरीर त्याच्या ताब्यामध्ये राहत नाही, शरीराचं खच्चीकरण होतं. आणि म्हणून रामानं विचार केला, जर युद्ध नाही करायची वेळ आली तर बरंच झालं, ह्याला सांगून टाकावं. 14 भुवनाचा 14 चौकड्याचा राजा रावण, त्या रावणापेक्षा माझ्या जास्त ताकद आहे, माझ्या वाट जाऊ नको, असा अप्रत्यक्ष सल्ला प्रभू रामचंद्रानं आपल्या ओळखीतून या ठिकाणी या विराधाला दिला. सुबाहूचा घेतला अरे वा, मारी जवळ विराज पाहुणा वा. तांडिका वदनी निजमाने कोणी जा श्रीराम, मी प्रभू रामचंद्र, मी श्रीराम आहे, मी दाशरथी राम आहे. एकाच बाणानं ताटिकेचा वध करणारा मी राम आहे. एवढंच नाही तर या जंगलामध्ये फार मोठे भयान असणारा मामा, या राजा लंकाधिपती राजा रावणाचा मामा मारीच आणि सुबाहू सख्खे भाऊ, या सुबाहूला एका बाणामध्ये संपवणारा मी. आणि एवढंच नाही तर हा जो मारीच आहे, अंबर आकाशामध्ये एकाच बाणाच्या नुसत्या वाऱ्यानं आकाशात उडवणारा मारीचाला मी श्रीरामचंद्र आहे अशी ओळख रामप्रभू करू लागले. विसवेला धरित हे हे. जेणे भार्गवे केली निक्षत्री अरे वा. तोची लाजविला शौर्य करी कोणी निर्धारी श्रीराम. आणि विराधा एवढाच नाही, ज्या परशुरामानं 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केली, त्या परशुरामाचा पराभव करणारा किंवा त्या परशुरामाचा शिवधनुष्य मोडणारा, त्या परशुरामाला युद्धामध्ये हरवणारा मी प्रभू रामचंद्र आहे. सूर्यवंशीचा विख्यात वा. श्रीराम दाशरथी काकुस्त्या करावया राक्षसाचा अंत वनानिचिता. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, विराधा मी काकुस्थ राम आहे, काकुस्थ. मी राजा दशरथाचा राम आहे, अयोध्येचा राजा राम आहे. आणि या वनामध्ये तो मला विचारलं होतं, कशाला आला बाण, कशाला? फक्त एकच ठरवलंय, या पृथ्वी तलावर जे राक्षस आहेत, या राक्षसांचा घात करायचा आहे, या राक्षसांना ठार मारायचं आहे, रामराज्याची गुढी उभारायची आहे. आणि म्हणून मी हातामध्ये धनुष्यबाण घेऊन आलेलो आहे. सीता माझी निजवधू ओहो, आणि लक्ष्मण माझा निजबंधू. तू कोण राक्षस सबंधू मुळानुवाद. विराधाला विचारलं, विराधा माझा पत्ता सांगितला, माझा पत्ता विचारला, कोण कुठला, तुला मी सांगितलं, मी प्रभू रामचंद्र आहे, दाशरथी राम आहे, काकुस्थ राम आहे. आणि ही जे ना श्री तू धरलेली ती माझी पत्नी आहे. आणि माझ्याबरोबर जो मुलगा आहे किंवा जो माणूस आहे तो माझा सक्का भाऊ लक्ष्मण आहे. मी तुला माझी ओळख सांगितली. नेमकं एवढ्या मोठ्या डोंगरात तू कुठून आला, तू कोण आहे, तुझा सविस्तर पत्ता मला सांग. राम राक्षस म्हणे रघुनाथ जगात नामे माझा पिता शिरदत्ता माझी निजमाता विराध मी तुमच्या घात करीना. त्यावेळी विराधानं सांगायला केलं, सरात नावाचा माझा वडील आहे. आणि आईचं नाव काय? शरदत्ता नावाची माझी आई आहे. काय पुन्हा त्यांचं दिन घेणे एवढाची एकदा येते त्यानं पुन्हा ती नाव विसरून जातं. त्या विराधानं सांगितलं, या दोघांच्या पोटी जन्मणारा विराध नावाचा मी महाबलाढ्य राक्षस आहे. आई सांगिता वचन लक्ष्मण शोभला धनुष्य वाहून या पुन्हा तीक्ष्ण बाण सोडले. तोपर्यंत लक्ष्मणने विचार केला, उगा राम त्याला विचारित बसलाय, कुणाचा आणि कुठलं, बरं आहे का तुमचं? अरे युद्धात कशाला विचारायचं? हाताचा धनुष्य घेतलं, धनुष्याला बाण लावला आणि लक्ष्मण त्या विराधाकडे बाण सोडू लागला. अंतपत्री बहिर्पत्री स्वर्णमुखा चौधारी भेदिले राक्षसाच्या जिवारी
देणे तो भारी शोभला. लक्ष्मणानं भर 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 बाण मारायला सुरुवात केली. कंकपत्री बाण मारले, स्वर्णपंखी बाण मारले, अनेक प्रकारचे वेगवेगळे बाण मारले. बरोबर जिव्हारी लागले, हृदयामध्ये प्रहार झाले, दणादण दणादण आदळले. मोठाच्या मोठा राक्षस चिडला, म्हणला ह्या लक्ष्मणानं मला मारलं वय, दाखवतोच म्हणला आता. वया लक्ष्मणाचा प्राण शूळ सोडला. हे रे वा. श्रीराम विंदिला बाण मध्येच जळ तोडिला. या विरोधानं हातामध्ये शूळ घेतला, भाला घेतला आणि भाला घेऊन पळतच लक्ष्मणाकडं. एवढं नाही म्हणला, मला बाण मारलं, लक्ष्मणाचा घात करतो मनामध्ये ठरवलं आणि हातामध्ये शूळ घेऊन लक्ष्मणाच्या अंगावर विरा धावू लागला. नव्हे सूळ मारला. पण रामचंद्राने विचार केला, लक्ष्मणाकडे सूळ येऊ लागलेला आहे, लक्ष्मणाचा जीव धोक्यात आहे. रामानं तत्काळ बाण मारून त्या सुळाचं तुकडं करून टाकलं. राम बाणाची लकलका. हे. अशी एका पाडून ठेले ठग क्रिया विशेष. क्रिया विशेष विसरला. आणि त्यावेळी प्रभू रामचंद्राचा बाण कडकड 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 करत बाहेर आला. त्या बाणाच्या प्रकाशानं, त्या बाणाच्या लकलकाटानं या विराजाला झापडी पडली. नेमकं आपण कोण, काय करायचं, सर्व काही विसरून गेला आणि त्याची अवस्था एकदम वेगळ्या प्रकारे बनली. विसरला राक्षस धर्म, विसरला युद्धस भ्रम, वा. विसरला क्रिया कर्म. घाय निर्भर विराज केला. एकच बाण आला, त्या बाणानं मी कोण विसरला, मी विराज विसरून गेला, युद्ध विसरला गेला, मी कुणावर युद्ध करतोय विसरून गेला. आणि पूर्णतः एका नुसत्या बाणाच्या झगमगाटानं, त्या बाणाच्या प्रखरतेनं त्या विराटाची अवस्था अगदी मूर्छापन्न झालेली आहे. श्रीरामाचा निगवा हे रे वा. घेऊन निघाला श्रीराम स्मरण. हो. धाके निमाणा देहाभिमान. देहाभिमान, गर्भ बंधना घेऊन. गर्भाचं बंधन, देहाभिमान. रामाचा बाण आला आणि या रामाच्या, प्रभू रामचंद्राच्या राम नामाच्या बाणानं, म्हणजेच राम नामानं या विरादामध्ये असणारं देहबंधन अडकून बसलो. महाराज, बारकाईने विचार करा, कधी कुणाची सत्ता कधी संपल. गास गिळी न म्हणता सत्ता नाही हाती. गास गिळायचं म्हटलं आपल्या हातात नाही. गेल्या वर्षी आमच्या दाजीची मालकीन, त्यांचं गाव रे, गोरमाळ्याच्या संडासला गेली. नवरा बाहेर बसलाय. संडास म्हणजे ते बारकं 10 फुटावर नवरा आहे. आतमध्ये गेला, 10 मिनटं गेली, म्हणला कसं काय, 5 मिनटात बायको येत असते बाहेर, म्हणला 10 मिनटं कसं काय, म्हणून दरवाजा उघडला. हाक मारली आधी लांबून, 1 बी नाही 2 बी नाही. दुसऱ्यांदा हाक मारली, 1 बी नाही 2 बी नाही. शेवटी लक्षात आलं काहीतरी झालंय. दरवाजा मोडून आत गेली तर मरून पडलेली. महाराज, तुमचं आमचं जीवन इतकं क्षणभंगूर आहे, पण आटास किती चाललेला आहे बघा. काय आपल्या हातात आहे? पाऊस पाडला आपण, दुष्काळ फक्त तरमळण्याशिवाय तुमच्या हातामध्ये काही नाही. पण तरी बी आपण सावध व्हायला तयार नाही. जोपर्यंत आम्ही सावध होणार नाही, तुम्हाला आम्हाला मिळालेला जन्म हा देवानं दिलाय. देवी दिला देह भजना गोमठा. देवाने तुम्हाला आम्हाला भजनासाठी देह दिलेला आहे, खाण्यासाठी पिण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी दिलेला नाही. जर खाणं पिणं आणि मौज मजा जर करत राहिला, पुन्हा जन्म फिक्स आहे. आणि तो कशाचा असेल गॅरंटी नाही. चुकून माणसाचा जन्म मिळालेला आहे. पुन्हा कुत्र्याचा, मांजराचा, कुठ्याचा मिळेल काही सांगता येत नाही. म्हणून याच जन्मी करा देवाचे भजन. किंवा मारा हाक देवा भया टहासे, जव काळायसे झाले नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत देवाला प्रेमानं हाक मारा. निष्ठुरात्वा होई तो कृपाळ. देवा तू निष्ठुर हो किंवा कृपाळू हो, मी तुला विसंबणार नाही. दुष्काळात मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करील, आणि लय पाऊस पाडला तरी मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करील.
आईचं पोरग खुडील निघतं. खुडील पोरावर बी आई तेवढंच प्रेम करते आणि चांगल्या पोरावर बी आई तेवढंच प्रेम करते. तसं देवा, तू पाऊस पाड किंवा नको पाडू, तू मला नीट ठेव किंवा नीट ठेवू नको, तू मला रोगराई दे किंवा नको देऊ, मी मात्र तुला क्षणभर विसरणार नाही. कारण का हा जन्म गेला तर एक एक योनी, कोटी कोटी फेरा, मला एवढं फिरावं लागणार आहेत. आणि म्हणून या जन्मातच हे घडणार आहे, म्हणून हे जन्म सार्थकी लावावा असा विचार या ठिकाणी ग्रंथकर्ते एकनाथ माऊली सांगतात. हृदय शुद्धी हे, हे. हृदय कोणी, हृदय वेदना श्रीराम बाणा, अहो. बोध पावनी संपूर्ण राक्षसे प्राण. प्रभू रामचंद्राने राम नामांकित बाण सोडलेला आहे. त्या राम नामाच्या बाणानं देहबंधन संपलं आणि देहबंधन संपल्यानंतर राम नामाचा बाण हृदयामध्ये लागला. हृदयामध्ये रामाचं चिंतन सुरू झालं आणि चिंतन सुरू झाल्यामुळं हा विराज पूर्णपणे या देहबंधनातून मुक्त झाला. धन्य आहे श्रीरामाचा बाण, हो हो, लागता राक्षसे सोडिला प्राण. बोधा पावला संपूर्ण, हेच निर्मळ अवधान. प्रभू रामचंद्राचा बाण हृदयामध्ये शिरला. राम नामांकित बाण होता. राम 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 ध्वनी ज्यावेळी हृदयामध्ये जातो ना, त्यावेळीच माणूस मरत नाही. नयनाम छंदंती शस्त्राणी नयनाम दहती पावका. माणूस संपत नाही, फक्त देह संपतो, देहाचा अभिमान संपतो. ही जी 4 देह आहेत, अन्न ही कोश आहेत, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, हे कोश संपले जातात. माणूस संपत नाही. 4 प्रकारचा देह आहे, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. मेलं तरी आपल्याला सूक्ष्मदेह, 17 तत्वाचा सूक्ष्मदेह तुमच्या आमच्या मागे राहत असतो. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी या 17 तत्वाचा देह पाप पुण्य भोगत असतो. पण या 17 तत्वाच्या देहाची अवस्था काय झाली या ठिकाणी विराजाची ग्रंथकर्ते सांगू लागले. बाण भेदिले जीवा, अरे वा. वाहती रुधिरा, विकळ पडलाय शरीरा, हर्षे निर्भर विराज. प्रभू रामचंद्राचा बाण आला. रक्त वाहतंय छातीतून, बळबळ बळबळ बळ छातीतून रक्त वाहतंय, सर्व अंग खरचटलंय. विराट जमिनीवर पडलेला आहे, पण समाधान आहे. देह प्रत्येकाला सोडावा लागतो, पण देह सोडताना राम नामाचा बाण, राम नामांकित बाण आपल्या हृदयामध्ये असावा. जपा जप उलट प्राणाचा, तेथे मनाचा निर्धार. माझ्या हृदयामध्ये रामाचं चिंतन असावं. जर माझ्या हृदयामध्ये रामाचं चिंतन असेल तर मी समाधानानं मरणार आहे. जन्म मृत्यू माझा संपणार आहे. कारण वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, ही जन्म मृत्यू माझा संपणार आहे. आणि हा जन्म मृत्यू, हा देहाचा अभिमान या विराजाचा संपलेला आहे. आणि विराज आनंदानं शांतपणे जमिनीवर पडलेला आहे. वेदिता श्रीरामाचा बाण, वा विकलेंद्रिय चालित प्राण, वा. गाये सुख पावलाय संपूर्ण, दुःख निर्दळना श्रीराम. प्रभू रामचंद्राच्या बाणानं दुःखाचं निर्दालन झालं. जन्म मृत्यूचं दुःख संपलं गेलं. जन्म मृत्यूचं दुःख सर्वात मोठं आहे हो. एका जन्माचा संसाराचं दुःख आम्ही एवढं भोगतोय, जन्म मृत्यूचं फार मोठं दुःख आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. एवढंच नाही, जन्म मृत्यूचं दुःख संपलं आणि पंचविषयातून बाजूला गेला. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचविषयाची जी इंद्रिय आहेत ना, इंद्रिय मावळली महाराज. तुम्ही आम्ही मरताना देवधर्म का करायचे माहिती का? इंद्रियाची आसक्ती, इंद्रियाची वासना, इंद्रियाची हवस संपणं गरजेचं आहे. म्हातारं जरी झालं आणि इंद्रियाची हवस नाही संपली ना, तर पुन्हा तुम्हाला आम्हाला जन्म घ्यावा लागतो. पण या विराजाची हवस संपली. विराजाची इंद्रिय आणि इंद्रिय देवता पूर्णतः संपल्या गेल्या, नामनिषेध झाल्या गेल्या, वृत्ती शिल्लक राहिली नाही. आणि म्हणून तो शांतपणे जमिनीवर आनंदानं पहुडलेला आहे. गाव लागता व्हावे दुःख, वा दुःख जावं पावला सुख. वा रे वा. विराधा झाला
ग्रंथकर्ते एकनाथ माऊली आपल्याला सांगू लागले, हृदयाला बाण लागलाय, हृदयामध्ये बाण घुसलाय, रक्ताचा पाठ वाहतोय, बळबळ बळबळ रक्त येतोय. दुःख व्हावं का नाही, त्रास व्हावं का नाही, वेदना व्हायला का पाहिजे का नाही? पण नाही, प्रभू रामचंद्राच्या बाणानं वेदना झाल्या नाहीत. म्हणजेच रामचिंतनानं वेदना होत नसतात. रामरूपी रचणारा बाण आहे, या बाणानं वेदना संपलेल्या आहेत, दुःख संपलेलं आहे. आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाल्यानंतर हा विराज आनंदानं शांतपणे सुखासमाधानं जमिनीवर पडलेला आहे. धन्य हे श्रीराममूर्ती, हे या धन्य धन्य ही बाणाची सुखशक्ती, धन्य धन्य सीता सती, वर्ष निर्मुक्ती राक्षसंहार. प्रभू रामचंद्राच्या बाणाचं, धन्यच्या बाणामुळं या विराधाचं मी तो पण संपलं, या विराधातला देहमान संपला, देहाचा अभिमान संपला, पंचविषयाची निवृत्ती झाली आणि पूर्णतः दुःख जाऊन सुखाला पात्र हा विराध झाला. लक्ष्मणे कोपणे उद्धट, घोराण्य केले सपाट, माया मोक्षाची ते वाट, निर्दुष्ट सौमित्री. आणि त्यावेळी विराधाच्या मनामध्ये येऊ लागलं, बरं झालं म्हणला लक्ष्मणानं बाण उचलला होता. लक्ष्मणाला जर राग आला नसता, लक्ष्मण बाण मारित नव्हता. लक्ष्मणानं जर बाण मारला नसता तर मी शूळ फेकून मारित नव्हतो, शूळ फेकून मारित नव्हतो तर राम मध्ये उठत नव्हता. मग लक्ष्मणामुळं माझी अवस्था अशी झाली की मी सायुज्य मुक्तीला पोहोचलो, माझं देहबंधन संपलं. हा जो लक्ष्मण आहे मला म्हणले फार मोठा भाग्यवान भेटला, माझं जन्म मरण या लक्ष्मणानं संपवलं. जो का करी शुद्ध मित्र, त्यासी म्हणती सौमित्र. लक्ष्मी म्हणा सुमित्र साचा, निशाचर मी सुखी केलो. मी निशाचर असणारा विराट नावाचा राक्षसाला लक्ष्मणानं म्हणले काय केलं, सुखी केलं. नावच त्याचं सुमित्र, सौमित्र, चांगला मित्र आहे. मित्र कधीही कुणाचं वाटोळं करीत नसतो, बरोबर मित्र. पण जे मित्र गोड बोलून यरमाळ्याला घेऊन जातात ते मित्र नाही, ते एक नंबरचे शत्रू आहेत. शोकांतिक आहे आज. रागावणारा माणूस एखादा जर म्हणला का रे लाज वाटते का, तिकडे कशाला डीजेवर नाचायला लागला, इकडे ये, नको जाऊ पार्टी करायला, त्याचा राग येतो, वाटतं जे आपल्या एक नंबरचा शत्रू आहे. आणि जे म्हणतं का काय नाही रे चल येऊ हिरामळ्याला जाऊन वाईश करून, ती मात्र मित्र वाटतो. शोकांतिक आहे. विराट विचार करू लागला, हा लक्ष्मण माझा खरा मित्र आहे, मला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढलं आणि माझ्या दुःखाची निवृत्ती केली आणि मी सुखा समाधानानं या सौमित्रामुळं झालो गेलो. मी राक्षसाती अपवित्र, श्रीराम बाणे गेलो पवित्र. ओहो वंदिते सुरनरा, सुखी संचार केले. मला सुखी केला या लक्ष्मणानं, प्रभू रामचंद्राच्या बाणानं मी सुखी झालो. आता 33 कोटी देव सुद्धा मला वंदन करणार, कारण मी आता राक्षस राहिलो नाही, मी सुद्धा देव झालो. बाणी कैसा सुख संभ्रमा, बाणी सुखरूप श्रीराम. अहो बाणी सभय श्रीराम परमा, सुख संभ्रमा तेरे. पूर्ण सुख समाधान मला या प्रभू रामचंद्राच्या बाणामुळे मिळालं. मला कुठली इच्छा राहिली नाही, आकांक्षा राहिली नाही, मनुष्य राहिले नाही, कामना राहिली नाही, इच्छा राहिली नाही, भुली राहिली नाही, काही माझ्यामध्ये राहिलं नाही. मी पूर्ण समाधानी बनलो. विराट बोलू लागला, शापे राक्षस तनु अधमा, त्या शापाचे करुणी भस्म. ओहो श्रीराम केले परम सुखी, केले परम निजन्मधाम ठका. प्रभू रामचंद्राने काय केलं, मी राक्षस नव्हतो, तुम्ही आम्ही राक्षस नाही तो, मी त्या दिवशी सांगितलंय. राक्षसन देव कोण आहे तर सकसावत्र होत, दिसायला लय सुंदर होती. नागकन्या राक्षस कन्या एकाबरोबर लग्न होत होतं साऱ्यांचं.
असं काही वेगळेपणे नव्हतं. दिसायला नाही माणसं वृत्तीवर राक्षस ठरतात, वागण्यावर राक्षस ठरतात, पण मी सुद्धा राक्षस नव्हतो. देव म्हणजे एका ऋषीच्या शापामुळं राक्षस झालं होतं, पण या योनीतून मला प्रभू रामचंद्रानं मुक्त केलं. जन्म मरणाचा बाधाक घाये पोळीला निशंका अरे वा, जिता मरता नाही दुःख आयुष्य निज सुख दिदले. मला देवानं सुख दिलं, प्रभू रामचंद्रानं सुख दिलं. आता जन्मायचं म्हणलं तरी दुःख नाही आणि मरायचं म्हणलं तरी दुःख नाही. म्हणजे मला दुःखाविरहित केलं आणि सुखाला प्राप्त केलं. प्रभू रामचंद्राचा अनंत उपकार माझ्यावर झाला. विराट राक्षस बोलू लागला, शाप तू येते कोणा ऐसे श्रीराम पुशिला हे ते विषयाचे निर्मणा समूळ कथनावर आली. मला शापातून मुक्त केलं. मी राक्षस झालो होतो, मला ऋषीनं शाप दिला. प्रभू रामचंद्रा तू लय र माझं चांगलं केलं. राम म्हणायला लागला, मागा राक्षस होता, इतका कस काय लवकर ताळावर आला, आणि ही तर म्हणतोय की मला शाप दिला. म्हणून रामानं विचारायला सुरुवात केली, हे विराधा तू म्हणतोय की मला ऋषीनं शाप दिला, नेमकं काय भानगड आहे? तुला कोणी शाप दिला? या शाप कोणी दिला, कशासाठी दिला, याचं सविस्तर कारण तू मला सांग. धनद कुबेर तू जाणसी तेने पाचारिले गावयासी मी तुंबरू आसक्त रंभेशी मद्यपानेशी. त्यावेळी विराट नावाच्या रक्षानं सांगायला सुरुवात केलं, रामप्रभू प्रभू रामचंद्रा मी स्वर्गामधला नारद आणि तुंबर नावाचे जे दोन गायक आहेत, जगात सर्वात श्रेष्ठ देवाचे गायक आहेत, देव कीर्तनला घेऊन फिरतो, त्यांना करत नाहीत कीर्तन. एक म्हणलो मी 2 नंबरचे गायक आहे जगामध्ये. त्यातला तुंबर नावाचा गंधर्व म्हणजे गायक मी आहे. आणि त्या तुंबर नावाच्या गायकाचं तोंड घोड्याचं आहे आणि अंग माणसाचं आहे. दक्ष राजा आहे का, दक्ष राजाचं तोंड बोकडाचं आहे. शापामुळे भानगडी घालल्या असते त्या. मी तुंबर नावाचा राक्षस आहे, माझ्या मनामध्ये अहंकार आहे का, मी 1 नंबरचा गायक आहे. मग एके दिवशी सहज रंबेला पाहिलं आणि रंबेविषयी माझ्या मनामध्ये उन्माद निर्माण झाला. बळे बदलेले तेता हो, जे कोणिया मद गर्विता वाय. राक्षस होशी उन्मत्ता गोरवना दागोरा. इंद्राच्या सभेमध्ये आम्ही गेलो असताना म्हणले मी उन्मत्त दिसलो, माझ्या मध्ये काम दिसला, फुगीरपणा दिसला, ऐटीत मला जोडच नाही. मला शाप दिला की तुझी अवस्था देवाच्या हितला गायक असताना सुद्धा राक्षसासारखी झाली, तुला शाप देतो की तू दंडकोणामध्ये राक्षस होऊन पडशील. शाप देतात मुतमी झालो भयविकार लोटांगण घालून केता शापार्थ पार्थिना. मी घाबरला गेलो, लोटांगण घातलं आणि सांगितलं मी चुकलो, मला उशाप द्या. जरा उलट. राम सीता लक्ष्मणा वनवासा जाता जाण तू करीसी सीता हरणा युद्ध दारुण होईल. मला उशाप सांगितला पुढं चालून. तुला उशाप पाहिजे ना विराधा, तर ऐक. पुढं चालून म्हणले सीतेचं हरण या दंड करण्यामध्ये तुझ्याकडून होईल. सीतेचं हरण झाल्यानंतर प्रभू रामचंद्र लक्ष्मण येतील आणि तुला त्या टायमाला मोक्ष मिळेल. भगता श्रीरामाचा वा, वा. बाळ सांडिसी प्राण तेव्हा जाऊनी शाप बंधना निजात्म भुवन. रामा 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 म्हणे मला तुझा बाण लागला आणि मी शापातून मुक्त झालो. शापाची निजगता ते आली झाली तत्पदा तुझा बाण मज लागदार गुणाता आलोकिकार पिता सुख प्राप्ती. आणि मला तुझा बाण लागला, मी शापातून निर्मुक्त झालो आणि मला सुख निर्माण झालं. तुझ्या बाणाची होता भेटी हंकोम सोम त्रिपुटी छेडूया उठाउटी स्वानंद पुष्टी सुखी केले. प्रभू रामचंद्र तुझ्या बाणामुळे माझ्यातला हम कोहम आणि सोहम संपलं गेलं आणि मी पूर्णतः आता सुखी झालो. मला काही काळजी राहिली नाही. लागताची तुझा बाण निर्वाटे जन्म मरणा शाप बापुळे
ते कोण सुख संपूर्ण. हे प्रभू रामचंद्रा, तुझा बाण लागला. अरे तुझा बाण लागल्यावर जर माणूस देहातून मुक्त होतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. आणि शाप तर म्हणले किरकोळ आहे, म्हणून तुझ्या बाणामुळं माझ्यातला शाप निघून गेला आणि मी मुक्त झालो. झाली सुख प्राप्ती त्यासी आली नव्हे कृती, कल्पांती नव्हेची च्युती, आयसी सुख प्राप्ती श्रीराम. एकदा जर तुझा आशीर्वाद लाभला, तुझा बाण लागला, निर्मुक्त झाला, तर कल्पांतामध्ये पुन्हा कधीही च्यूत होत नाही. म्हणजे पुन्हा कधी त्याला जन्माला यावं लागत नाही. आयसे उशापे गंधर्व प्राप्ती गंधर्व देई पावला. हे, हे, हे. मधमाले नादी आत्मान प्रति आयसे निर्मुक्ती श्रीराम. आणि म्हणून अशा प्रकारे मला पूर्ण उशाप मिळाला आणि प्रभू रामचंद्र, आज तुझा बाण मला लागला आणि मी संपलो. श्रीरामाशी केले नमन, त्या विराधाची मान देवी प्रेमान उतरले. विराध असं बोलतोय तोपर्यंत इंद्रानं खाली विमान पाठवलं, कारण विराधाचा शाप संपला. राक्षस देशांनी क्षिती विराज बैसला विमानाप्रती, श्रीरामाचे वसतीची स्थिती गमन मुक्ती. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि विराधाला दिव्य देह मिळाला आणि विराध विमानामध्ये बसला. विरोधी ये दुनिया योजना शरभंग वशे तपोधनार्थ बसते जे देवी प्रेमान येथे आपण वशे. जाताना सूचना केली प्रभू रामचंद्र, एक कर म्हणले. आता तू जंगलामध्ये चाललेला आहे, वनवासाला चाललेला आहे. शरभंग नावाच्या ऋषीचा आश्रम आहे, एक योजने अंतरावर, त्या ठिकाणी तू जाऊन भेटावं. वनवासाची गती सांगेल वनवासाची, हो हो. त्याची निगमुक्ती जानन किती श्रीरामा. आणि प्रभू रामचंद्र हा जो असणारा शरभंग नावाचा ऋषी आहे, नित्यमुक्त आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर नेमकं पुढं काय करायचं, नेमकी दिशा कोणती ठरवायची, वनवासाला कसं जायचं, कुठून जायचं, याचं नियोजन हा शरभंग ऋषी सांगतील. इंद्राला शरभंगापाशी त्याशी न्यावया सत्य लोका, राहिला असे तुझे भेटीशी सत्य लोकाशी नावा. दिव्य रूप धारण केलेल्या विराधानं म्हणजे तुंबरून सांगायला सुरुवात केली. प्रभू रामचंद्र थांबा. प्रभू रामचंद्र हा जो शरभंग नावाचा ऋषी आहे, या ऋषीला स्वर्गातून इंद्र न्यायला आला होता विमानात घेऊन, सत्यलोकात चल म्हणून. त्याने विचार केला, मी या ठिकाणी प्रभू रामचंद्राची भेट घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी या वनामध्ये थांबलेलो आहे. जोपर्यंत माझं प्रभू रामचंद्राचं दर्शन होणार नाही, तोपर्यंत मी म्हणले स्वर्गात येणार नाही. तुझ्या दर्शनाची वाट पाहत हा शरभंग नावाचा ऋषी वनामध्ये थांबलेला आहे. वा. आणि हा शरभंग नावाचा ऋषी रामप्रभू तुझ्या भेटीसाठी आसुसलेला आहे. त्याला बातमी कळली. कोणती? ह्या जो विराध आहे, विराधाला मारलं ही बातमी बघा त्याला कळली. तुझ्या वाट पाहतोय, तू शरभंगाकडे जावं. श्रीरामाच्या भेटी पुढे सत्यलोक देवा पुढे आयसे ज्ञान त्याची धर्मे भेटीचे चाळे तिष्ठत. तुझ्या भेटीसाठी तिष्ठत उभा आहे. त्याने सत्यलोक सुद्धा संपवला. मला सत्यलोक नको, ब्रह्मदेव नको, इंद्राबरोबर न जाणारा शरभंग नावाचा ऋषी प्रभू रामचंद्र तुझी वाट पाहत उभा आहे. सुखी केले राक्षसाची तैशीची सुखी करी तयासी वा. विराधे सांगुनी श्रीरामाशी पुढती तिगाशी वंदिले. विराध विमानामध्ये बसता बसता रामाला सांगू लागला, अरे मी राखीस होतो, मला मुक्त केलं, मला भेट दिली. तशीच भेट त्या शरभंगाला दे. हात जोडलं आणि आकाश मार्गाने विराध विमानात बसून निघाला. मग पैसणी विमाने प्रवेशला निजात मोडी. श्रीराम चरित्र देखून विस्मित मनी सुरवर.
33 कोटी देवाला सुद्धा नवल वाटलं. विराधाचा उद्धार झाला. अरे एवढा मोठा राक्षस, या राक्षसाचा उद्धार झाला. 33 कोटी देवाला नवला वाटू लागला. परिपूर्ण अवतार असणारा परब्रह्म हा प्रभू रामचंद्र आहे असं त्या ठिकाणी वाटू लागला. करती जय जयकार वर्षिणी सुमनाचे समान विराज वदनी दुर्धर श्रीरामचंद्र निजके. या प्रभू रामचंद्राने विराधाला मारलं, पण तुंबर नावाच्या गायकाचा उद्धार केला. तो गायक विमानामध्ये बसून आला. 33 कोटी देवाला आनंद वाटू लागला आणि 33 कोटी देवानी प्रभू रामचंद्राचा मोठ्यानं गजर केला. प्रभू रामचंद्र भगवान की विराट विराधाचे गोरवना शके कोणा वा. तोई तारिला विनुनिवाण कृपाळू पूर्ण श्रीराम. प्रभू रामचंद्र कृपाळू आहे. विराध राक्षस होता, पण या विराधाचा सुद्धा नायनाट केला. पण विराधाला सुद्धा सायुज्य मुक्तीला पाठवलं. असा दयाळू असणारा, भक्ताचा प्रतिपाळ करणारा प्रभू रामचंद्र हा परिपूर्ण अवतार आहे. ग्रंथकर्ते एकनाथ माऊली सांगू लागले. एका जनार्दना शरणा झाले विराध उद्धरणा. पुढे शिरभंगाचे दर्शना कथा पावनवरा. एका जनार्दना शरण. आम्ही गेलो का रामायणाला पोतीला कुठं? एका जनार्दना म्हणलं तरच बरं वाटायचं संपत नाही कुणाच ठाऊ. तुमचं कसं मला माहीत नाही, मी माझं सांगायचं. माणसाच्या आळत जातं, कटाळा जातं, टेन्शन जातं. एका जनार्दनाला संपलं रे बाबा एकदाचं असं वाटतं. तसंच अवस्था झाली. एकनाथ माऊली आपल्या जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगून लागतात. विराधाचा उद्धार झाला. विराध विमानामध्ये बसून ते देवाकडे निघून गेला, इंद्राच्या सभेमध्ये निघून गेला. आणि इकडं प्रभू रामचंद्र शरमंग ऋषीची भेट घेण्यासाठी वनामध्ये मार्गक्रमण करू लागले. सुंदर असणारा अध्याय या शरबंधन ऋषीचा उद्या आपल्याला ऐकायला मिळेल. भावार्थ रामायणे अरण्यकांडे एकाकार टिकया. विराध नमो नाम द्वितीयाध्याया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवनसूत हनुमान की, सद्गुरु शामनाथ महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.